जळगाव जिल्ह्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। शिक्षिका उज्ज्वला सावकार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होते, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील शिक्षिकेची बदली रद्द करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। एकीकडे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी शाळा हे बंद करण्यात येत आहेत, मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेची शाळा जळगाव जिल्ह्यातील पाथरी या गावातील शाळा या शाळेतील पटसंख्या जवळपास 150हून अधिक आहेत आणि तेच विद्यार्थी आज आपल्या शिक्षकाची बदली थांबवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। बेटा, काय सांगणार? आज तू या जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली आहे आणि तुझ्या शिक्षिकेची बदली थांबावी अशी तुमची मागणी आहे, कारण काय? सर प्लीज आमचे टीचरांची बदली नको उद्या प्लीज सर, कारण की आमचे टीचर आम्हाला खूप प्रेमळ आहे, खूप छान आहेत टीचर सर, कारण की आमचे टीचर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात, चॉकलेट फॅक्टरी किंवा काचच्या दुकानात किंवा बिस्किट फॅक्टरी, चटईच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला एवढं ज्ञान मिळतं, पण आमचे टीचर जर गेला तर आम्हाला एवढं ज्ञान कसं काय मिळेल? आमचे टीचर आम्हाला खूप छान शिकवतात आणि आमचे टीचर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात। आम्ही 4 परीक्षेत बसलो होतो, त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान मार्क्स मिळले। दुसरे टीचर येऊन जातील तर आम्ही शाळेत नाही जाणार। विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांचे पालक देखील आलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? उज्ज्वला सावकारे ज्या टीचर आहेत त्यांची बदली झाली आज। सर, उज्ज्वला सावकारे मॅडम, आम्ही मेहनत मजदुरी करणारे लोक आहात। आम्ही शेतात निघून जायचे तर टीचर घरी, आमचे मुलं घरी राहायचे तर टीचर घरी येऊन घेऊन जायची। जशी सावित्रीबाई फुले शिकवत होत्या तशा ह्या सावकारे टीचर शिकवतात आमच्या मुलाला। जशा भारताला गांधीजीची जरूरत होती तशी ह्या टीचरची शाळेला जरूरत आहे। मंथन वगैरे अशा परीक्षा त्या ठिकाणी कशासाठी घेतात की यांचा पाया त्या ठिकाणी नवोदयसाठी पक्का व्हावा आणि कुठेतरी त्यांनाही वाटतं की बुवा आपली मेहनत त्या ठिकाणी पाण्यात नाही जावी आणि मुलांनाही वाटतं की तो उत्साह त्यांचा राहावा, म्हणून मॅडम या सगळ्यांना पाहिजे। यावरती आता सरकार काय निर्णय घेतं, जिल्हाधिकारी काय निर्णय घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।